नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग साहेब आहेत आणि इथे एक छोटासा कार्यक्रम झालेला आहे श्रीराम बायोसीडचा. तर या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. तर सर नमस्कार. यावर्षी सर्वात प्रथम आपण शेतकऱ्यांना सांगा की यावर्षी 2026 मध्ये पावसाचं नियोजन कसं राहील. तर आज मी श्रीराम बायोसीड्स कंपनीचा आळंदमध्ये तालुका फुलंब्रीमध्ये एक गाव आहे. तर या ठिकाणी एक शेतकरी मेळावा आयोजित केला. तर या 2026चा या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज दिला. 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे. सरासरी इतका म्हणजे कसा की हे तुमचा फुलंब्री तालुका, दरवर्षी फुलंब्री तालुक्यामध्ये 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. पण 2025 आणि 24ला काय झालं, 1112 मिलीमीटर पाऊस पडला. तितका काय मात्र 2026ला पडणार नाही, सरासरी इतका पडणार आहे. पण कमी पाऊस राहिल्यामुळं पिकं चांगली येणार आहे. ज्या वर्षी पाऊस कमी राहतो त्या वर्षी पिकं चांगली येतात. म्हणून यावर्षी कापसाचं पीक, तुरीचं पीक, सोयाबीनचं पीक हे चांगलं येणार आहे. आणि यावर्षी काय होणार आहे, खरीप पण येणार आहे आणि रब्बी पण येणार आहे. खरीप कशामुळे येणार आहे, यावर्षी थोडंफार पाऊस कमी आहे त्याच्यामुळे लवकर पेरणी होणार आहे, त्याच्यामुळे खरीप येणार आहे. आणि त्याच्यानंतर रब्बी कशामुळे येणार आहे, परतीचा पाऊस यावर्षी धुमाकूळ घालणार आहे, त्याच्यामुळे रब्बी चांगलं येणार आहे. बरं सर, आपण श्रीराम बायोसीडच्या या कार्यक्रमात आला. त्याच्यामध्ये श्रीराम बायोसीडची मका आहे 9792, 9799 आणि कपाशी 6001. तर या वाहनाबद्दल थोडक्यात माहिती आपल्या शेतकऱ्यांना सांगा. तर ह्या श्रीराम बायोसीडचा कार्यक्रम करीत असताना मी देखील प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शेतकरी मेळाव्यामध्ये जात असतो, त्यांच्या पीक पाहणीला जात असतो. त्या शेतकऱ्यांना म्हणजे माझ्याकडे देखील 6001 होती आणि यावर्षी पण लावणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, मका देखील बऱ्याच म्हणजे जळगाव जिल्हा झालं, इकडे अहिल्यानगर सगळीकडे मी मकाचे प्लॉट बघितले आणि त्या शेतकऱ्याचे अनुभव बघितले. त्यांनी स्वतःहून त्यांचे मनोगत व्यक्त केलं. ती खूप चांगली मका आहे. त्यांनी मकाचं त्यांच्या अनुभवातून बोलायचं. आणि कापूस मी स्वतःच लावला होता, त्याच्यामुळे कापसामध्ये तर काही सांगायची गरजच नाही. दोन्ही वाहनं चांगलेच आहेत. तर धन्यवाद सर, आपण इतकं मौल्यवान वेळ दिला आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तुमच्या ह्या आळंद आणि फुलंब्री तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, ह्या 8 दिवसामध्ये म्हणजे 27 मेपर्यंत तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या. कारण की 28, 29 आणि 30च्या दरम्यान म्हणजे तुमच्या संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस येणार आहे. आणि त्याच्या पाठीमागत लगेच मान्सूनचा पाऊस आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शेतीचे कामं करणे गरजेचं आहे. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल.